नमस्कार. आज 3 नोव्हेंबर 2022 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू पेपर विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम पहा, ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली आपल्याला दिसून आलं. म्हणजे परतीचा पाऊस आपल्या महाराष्ट्राला अगदी झोडपून गेला. त्यानिमित्ताने ही बातमी आहे. पहा, जाचं कटींमुळे शेतकरी त्रस्त. शासकीय योजनेचे लाभार्थी अतिवृष्टी बाधितांच्या मदतीस पात्र. म्हणजे जर पाहिलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्याने कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ किंवा अनुदान घेतलेले नसावे अशी अट टाकण्यात आलेली आहे. म्हणजे तुमचं जर शेतामधील पिकांचं वगैरे जर नुकसान झालेलं असेल, तर तुम्ही यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा वगैरे लाभ घेतला नसावा अशी त्यामध्ये एक अट टाकण्यात आली. ओके. यासोबतच पहा, जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शासकीय योजना वगैरे जर पाहिलं ग्रामीण भागासाठी शासनाच्या घरकुलांपासून ते शौचालयापर्यंत अनेक योजना राबवल्या जातात. त्यामुळे बहुतांश शेतकरी कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभार्थी असतोच असतो. त्यामुळे असे शेतकरी मदतीस अपात्र ठरतात. अशी एक म्हणजे जाचक अट आहे ही डायरेक्टली. जर पहा, शेतकरी जर म्हटलं तर त्यांचं आपलं भारत देश, संपूर्ण भारत देशच हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मग यांच्यासाठी सर्व योजना वगैरे येत असतात. ओके, गरीब कल्याण योजना वगैरेच्या म्हणजे आपण पाहिलेले आहे. ओके, आपल्या गावामध्ये भरपूर योजना वगैरे चालतात. मग त्यानुसार जर पाहिलं आपण की ज्यांचं पीक वगैरे वाहून गेलेलं आहे, म्हणजे ज्यांना फटका वगैरे बसला पावसामुळे, तर त्यांच्यासाठी आपण अशी अट वगैरे टाकू शकत नाही. म्हणजे आपल्याला द्यायचा आहे योजनांचा लाभ, तर अशा पद्धतीची अट वगैरे टाकणं हे सरकारनं हे चुकीचं वगैरे आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आणखीन एक त्यामध्ये अट टाकण्यात आलेली आहे की मातीचा थर 3 इंच असावा. ओके, आता हे पण ठीक आहे, परंतु परिस्थिती अशी पहा की पंचनामे वगैरे जे होतात, म्हणजे त्याची पाहणी वगैरे जी होते, तर ती उशिरा होते. तोपर्यंत गाळ सुकलेला असतो. तसेच शेतकरी ते गाळ स्वतः देखील काढून टाकतात शेतामधून. तर अशी परिस्थिती असताना म्हणजे हे जो दोन अटी आहेत ते जाचक अटी आहेत. ओके, यामुळे काय होईल पहा, जे 100% जे शेतकऱ्यांचं पीक वगैरे वाहून गेलेलं आहे किंवा त्यांच्या शेताचं वगैरे नुकसान झालेलं आहे, त्यापैकी 99% लोक तर काय असतील, म्हणजे जे शेतकरी असतील ते कोणत्या ना कोणत्या योजनेमध्ये वगैरे आपल्याला सापडतील म्हणजे सापडतील. कारण अगदीच शेतकरी गरीब असतं, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांसाठीच योजना वगैरे राबवल्या जातात. मग यामुळे ही जाचक आपल्याला इथं दिसून येते. मग अगदीच यावरती लवकरच निर्णय वगैरे येईल असं आपण पण अपेक्षा करूयात. त्यानंतर पुढे चला, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही वार्षिक भत्ता 60,000 निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय वगैरे झालेला आहे. त्यानंतर पुढे या ऑक्टोबरमधील नुकसानग्रस्तांनाही वाढीव मदत देण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारकडून उमेदवारांची फसवणूक, म्हणजे जिल्हा परिषदची भरती होती, जी भरती कशामुळे रद्द केली, तर नावं वगैरे त्यांच्याकडे नाहीत. मग शुल्क वगैरे ते परत कसं करणार आहेत? कारण कारण त्यांच्याजवळ डाटा नाहीये. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म वगैरे भरलेला होता 2019 मध्ये, त्या विद्यार्थ्यांचा डाटा त्यांच्याजवळ सध्याला नाहीये. या कारणामुळे त्यांनी भरती रद्द केलेली आहे. मग ही भरती रद्द डाटाच्या कारणावरून केली. मग त्यांनी डाटाच नसल्यानंतर हे शुल्क वापस कशा पद्धतीने करणार आहेत, हा मोठा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सरकारकडून उमेदवारांची खऱ्या अर्थाने ही फसवणूकच आहे, हे आपल्याला इथं दिसून येतं. मग यावर लवकरात लवकर सरकारने वगैरे निर्णय घ्यायला हवा, हे पण याची पण आपण अपेक्षा करूयात. त्यानंतर पुढे चला, टास्क फोर्सच्या बैठकांवर बैठका जंगलात सोडण्याबाबत मात्र निश्चिती नाहीये. जे चित्ता आपण इम्पोर्ट केलेला आहे त्या संदर्भात आहे, व परीक्षेमध्ये हे चित्तासंबंधी वगैरे येणार नाही. हा, फक्त एवढं येईल की चित्ता कोणत्या आयुसीएन या यादीमध्ये कोणत्या लिस्टमध्ये वगैरे आहे. ओके, म्हणजे भारतात तर तो नामशेषच झालेला होता, परंतु आता आफ्रिकेतून वगैरे आपण त्याचं प्लांटेशन वगैरे केलं, ह्याची आपल्याला इथं सांगता येते. ओके, त्यानंतर पुढे चला, गट क साठी ही आता एमपीएससी कडूनच परीक्षा घेण्यात येणार आहे. हे एक निर्णय अगदीच बेस्ट आहे. त्यानंतर पुढे या आकाशप्रेमींसाठी मंगळवारी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग. यापूर्वीच मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण चंद्रग्रहण वगैरे काय असतं व कशा पद्धतीने त्यांची इमेज वगैरे जी आहे ती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. जरी एखाद्याला जर त्याविषयी जर जास्तच कुतूहल वगैरे असेल, तर 7वी इयत्ताचं भूगोल तुम्ही पुस्तक वाचून घेऊ शकता. त्यामध्ये डिटेलमध्ये वगैरे देण्यात आलेलं आहे. म्हणजे अगदीच तिथं समजून जाईल तुम्हाला. किंवा जर रेफरन्स बुक म्हटलं तर सौदी सरांचं वगैरे पुस्तक तुम्ही अगदी वाचून घेऊ शकता. पण हे 7वीचं पुस्तक वगैरे मी ऑलरेडी टेलिग्रामवरती आपल्याला अपलोड करून दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर पुढे चला, तर साखर कारखान्यांना केंद्राचे आर्थिक बळ, इथेनॉलच्या खरेदी दरात सरासरी 2 रुपयांनी वाढ. म्हणजे पहा, आपण कालच एक लोकसत्ताला लेख आलेला होता की हरदीप सिंग पुरी यांनी काय म्हटलेलं होतं की जर पेट्रोलियमचे दर वगैरे जर वाढले तर त्याचा फटका कोणाला बसेल, जे
उत्पादन करतात पेट्रोलियमचं त्यालाच बसेल असं त्यांनी म्हटलं, परंतु ते रिअलिस्टिक वगैरे नव्हतं. परंतु आपण असं म्हणू शकतो की पेट्रोलियमचे दर, जरी आपण पेट्रोलियम वगैरे इम्पोर्ट करत असलो तरी त्यामध्ये आपण इथेनॉल वगैरे जर मिसळलं तर तेवढंच आपल्याला म्हणजे मलम वगैरे लावण्यामध्ये, म्हणजे आकडेवारीला वगैरे मलम लावण्यासाठी एक मदत होईल. हे आपल्याला इथेनॉलची मदत वगैरे घेता येईल. ओके, हे आपल्याला सांगता येतं. कारण एवढ्या लवकर तर आपण पेट्रोलला टॅकल करायला असेल दुसरं इंधन वगैरे शोधू शकणार नाही. परंतु पेट्रोलियम प्रोडक्ट्समध्ये जेव्हा इथेनॉल मिसळलं जातं तेव्हा त्याच्या क्वालिटीमध्ये तेवढं बदल होणार नाही, परंतु तेवढंच आपल्याला कुठेतरी समान पेट्रोलियम सारखं वगैरे हे होईल. म्हणजे त्यातून काय होईल, आपला जो खर्च आहे तो खर्च थोडासा कमी होईल. त्यामुळे हे आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येतं. त्यानंतर पुढे चला, जे मोरबी येथील दुर्घटना झाली, म्हणजे जे पूल वगैरे कोसळलं त्या संदर्भातची बातमी आहे पहा. अपात्र कंत्राटदाराकडून पुलाची दुरुस्ती करण्यात आलेली होती. मोरबी दुर्घटना प्रकरणी न्यायालयात निवेदन, फॉरेन्सिक रिपोर्टचाही संदर्भ. म्हणजे ज्या कंत्राटदारांनी वगैरे त्या पुलाची वगैरे हे केली होती, म्हणजे त्याचं पुलाची दुरुस्ती वगैरे केली, रिनोव्हेशन वगैरे जे केलं, त्यामध्ये त्यांनी जे वायर वगैरे होता ते वायर वगैरे बदललेलं नव्हतं पहा. म्हणजे ते पूल कसं होतं तर दोऱ्यांचं वगैरे होतं, मग ते वायरवर वगैरे हलतं पूल होतं ना अगदीच. मग वायर वगैरे त्याचं बदलायला हवं होतं, परंतु त्यांनी ते वायर न बदलता फक्त त्याला रंग वगैरे पेंट वगैरे करून त्यांनी दुरुस्ती केल्यासारखं वगैरे त्यांनी काम केलेलं होतं. यासोबतच त्यांनी जड जे प्रोडक्ट वगैरे असतात, म्हणजे त्यामध्ये जे फळ्या वगैरे लावलेले जातात ते काय असे होते, ते अगदीच वजनदार वगैरे त्यांनी प्रोडक्ट वापरले होते. त्यामुळे पण त्याचं जास्त भाव म्हणजे त्याचं वजन जास्त झालं. व दुसरं जे जास्त लोकांचं 300 लोकांचं जवळपास वजन जे होतं ते त्याला सहन वगैरे न होता ते जी वायर वगैरे आहे ती तुटलेलं आपलं इथं दिसून येतं. म्हणजे यातून असं जर पाहिलं तर हे स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे ज्या आहेत त्यांची अगदीच कुठेतरी हे प्रशासनाचं म्हणजे प्रशासन योग्य पद्धतीने न कार्य केल्यामुळे हे दुर्दैवी घटना वगैरे घडून आल्याचं इथं दिसून येतं. कारण अपात्र होते हे कंत्राटदार, व या कंत्राटदारांना पहा, जानेवारी ते डिसेंबर इतका टाइम होता, म्हणजे 12 महिन्यांचा कालावधी वगैरे यांना होता. परंतु यांनी काय केलं, तिकीट घेता येतं. म्हणजे गुजरातमध्ये पण अगदीच दिवाळी आहे, दिवाळी म्हटल्यानंतर आपल्याकडे अगदीच उत्साहाने वगैरे सण वगैरे उत्सव साजरे केले जातात. याच बेसिसवर यांनी काय केलं की ऑक्टोबरमध्येच यांनी या पुलाची वगैरे उद्घाटन केलं. 26 ऑक्टोबरलाच या पुलाचं उद्घाटन वगैरे झालेलं होतं. अवघ्या 4च दिवसात यांनी म्हणजे त्या पुलाची आपल्याला दुरावस्था वगैरे दिसून आली, व त्यामुळे एवढी मोठी घटना आपल्याला इथं जीवितहानी वगैरे जी झाली ते आपल्याला इथं दिसते. म्हणजे या सर्वांचं जर बेसिस वगैरे हे सर्व अनालिसिस वगैरे केल्यानंतर तुम्हाला कुठेतरी इथं दिसून येतं की प्रशासन, ओके, प्रशासनाने जर योग्य पद्धतीने वगैरे जर कार्य केलं असतं तर कदाचित ते टळलं वगैरे असतं. प्रशासनाचा रोल कशामुळे म्हणतोय मी पहा, जे अपात्र कंत्राटदार होते त्यांना हा पहिल्यांदा त्यांची चूक वगैरे यांनी द्यायला नको होतं, ते दिले तर दिले. त्यानंतर 26 तारखेला जेव्हा यांनी ऑडिट तरी त्यांचं संबंधित करायला हवं होतं, की ऑडिट म्हणजे कशा पद्धतीने, किंवा तुमचं काम वगैरे तुम्ही योग्य पद्धतीने केलात किंवा नाही, हे स्थानिक प्रशासनाचं वगैरे कार्य होतं. ते पण त्यांनी योग्य पद्धतीने न केल्यामुळे आपल्याला ही दुर्घटना व जवळपास 135 जणांचा मृत्यू आपल्याला इथे झालेला दिसून येतो. त्यानंतर इथं न्यूज आहे पहा, उत्तर कोरियाने 23 क्षेपणास्त्र डागली. एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या बेटाजवळ समुद्रात कोसळले, त्यामुळे हवाई वाहतूक दक्षिण कोरियाने बंद केली. आता हे न्यूज पाहण्याच्या अगोदर आपण थोडंसं पुढे जाऊन इथली न्यूज पाहून घेऊयात. हे पहा, उत्तर कोरियाकडून रशियाला दारुगोळा. पहा, हे दोन्ही न्यूज एकत्रच देण्यात आलेला. परंतु आपण जर म्हणजे एक जिओ पॉलिटिक्सचे वगैरे अनालिसिस वगैरे जर म्हणून कार्य केलं तर आपल्याला अशा पद्धतीने दिसून येईल की अमेरिकेने सुरुवातीला काय केला, की आरोप केला रशियाला. म्हटलं की जे उत्तर कोरिया आहे, ओके, हे उत्तर कोरिया आहे म्हणजे जपानच्या जवळ इकडे आहे, व इकडे आहे साऊथ कोरिया, हे दक्षिण व हे नॉर्थ. यासाठी जर पाहिलं तुम्ही तर थोडंसं यांचा पण इतिहास तुम्हाला माहिती असायला हवं. ओके, नॉर्थ आणि नॉर्थकडे रशियाचा ऑलरेडी प्रभाव आहे व दक्षिणेकडे अमेरिकेचा ऑलरेडी प्रभाव आहे, व या दोघांमध्ये युद्ध पण झालेली होती. ही युनायटेड नेशन्समुळे हे युद्ध वगैरे संपुष्टात आलेली आपल्याला दिसून येतात. व इकडे जपान आहे, जपानने त्यांच्यावरती हल्ला करून पुन्हा जपानची मदत घेऊन वगैरे नॉर्थ कोरियाला शांत करण्याचा प्रयत्न अमेरिकेने यापूर्वी केलेला आहे, व युनायटेड नेशन्समुळे हे प्रकरण वगैरे शांत झालेलं होतं. हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. मग पहा आताची परिस्थिती काय झाली, रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेलं आहे, बरोबर. मग याच आक्रमणाचा बेस घेऊन अमेरिका काय म्हणत आहे की जे नॉर्थ कोरिया आहे हे रशियाला वगैरे मदत करत आहे, त्यामुळे
त्यांच्याकडे जास्त साठा वगैरे वाढत आहे व ते युक्रेनवर वगैरे हल्ले करत आहेत असं अमेरिकेचा आरोप आहे. ओके. व दक्षिण कोरिया कसं आहे, ऑलरेडी अमेरिका तिथं स्थापित आहे हे आपल्याला माहिती आहे. मग पहा, मात्र याचा फायदा होणार नाही, कारण युक्रेनला केली जाणारी लष्करी मदत कायम राहील असा दावाही अमेरिकेने केलेला आहे. पहा, एकतर नॉर्थ कोरिया त्यांना मदत करत आहे, परंतु जरी मदत तुम्ही कितीही केलात तरी याचा फायदा तुम्हाला होणार नाही, कारण आम्ही तिथं लष्करी मदत करणारच आहोत असं अमेरिकेने सांगितलेलं आहे. म्हणजे आगीत तेल टाकण्याचं काम परत एकदा अमेरिका करत आहे हे आपल्याला दिसून येतं. असं स्टेटमेंट दिल्याबरोबर तिकडून नॉर्थ कोरियाकडून आपल्याला काय दिसतील, 23 क्षेपणास्त्र डागण्यात आली. हे समजलं ना तुम्हाला? म्हणजे अमेरिका कशा पद्धतीने असे स्टेटमेंट वगैरे देऊन, म्हणजे आम्ही डेमोक्रेसी वगैरे म्हणजे लोकशाहीला आम्ही जिंदा ठेवण्यासाठी एवढे प्रयत्न करत आहोत असं अमेरिका सांगत असतं, परंतु त्याच्यामुळे कुठेतरी हे आग लावण्याचं काम हे अमेरिका करत असतं हे आपल्याला इथं डायरेक्टली दिसून येतं. ओके. म्हणजे हे सर्वस्व उघड आहे. तुम्ही जेव्हा जगाचा इतिहास वगैरे पाहाल तेव्हा तुम्हाला हे समजून येईलच. परंतु आताची लेटेस्ट न्यूजमध्ये डायरेक्टली पहा ना तुम्ही, उत्तर कोरियाला त्यांनी भडकावलं व दक्षिण कोरियाला त्यांच्यावर म्हणजे आक्रमण करायला वगैरे लावलं. हे अमेरिकेचंच त्यामध्ये अमेरिकेचाच हात आहे हे आपल्याला इथं डायरेक्टली दिसून येतं. त्यानंतर पुढे चला. हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स, म्हणजे अनधिकृत खाणकाम प्रकरणातील भ्रष्टाचारांच्या आरोपांवर चौकशीसाठी त्यांना आज गुरुवार 3 नोव्हेंबर रोजी हजर राहावे लागणार आहे. आता याबाबत जास्त चर्चा करायची नाही आहे, परंतु जे भ्रष्टाचार प्रकरण वगैरे आहे त्या संदर्भात आपल्याला युपीएससीला प्रश्न येऊ शकतो. GS2 मध्ये आपल्याला आहे. ओके. त्यानंतर पुढे चला. सनदी सेवा विविध श्रेणींसाठी अपंगांना समावताना परीक्षण करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश. झालेलं काय पहा, अपंगाबद्दल सहानुभूती हा एक पैलू असला तरी निर्णयाचा व्यावहारिकता लक्षात घेतली पाहिजे. आता म्हणजे आयपीएस मध्ये अगदीच त्याला पोलिसांचं वगैरे नियंत्रण वगैरे करायचं असतं किंवा त्यांची लिडरशिप वगैरे गरजेची असते. मग तेव्हा आपण जर अपंगांना, अगदीच आपल्याजवळ अपंगांसाठी वगैरे सहानुभूती असते, परंतु आयपीएस जर पद पाहिलं तर ते पोलिसांसाठी वगैरे सक्षमरित्या शारीरिक सक्षम वगैरे असणं गरजेचं आहे. मग तिथं आपण अपंगांना सहानुभूती दाखवण्यासाठी आयपीएस मध्ये वगैरे भरती करू शकत नाही, असे काही आपल्याला इथे दावे वगैरे देता येतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला याबाबत निर्देश दिलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढे चला. चंद्रचूड यांच्या सरन्यायाधीश पदास विरोधातील याचिका फेटाळण्यात आलेली आहे. म्हणजे जे 50वे सरन्यायाधीश म्हणून 9 नोव्हेंबर रोजी धनंजय चंद्रचूड यांची जी नियुक्ती होणार आहे त्याबाबत याचिका करण्यात आली होती की त्यांचा शपथविधी वगैरे पुढे ढकलावा व त्यांना सरन्यायाधीश वगैरे नियुक्त केलं जाऊ नये असं त्यांचा मत होता. ही डायरेक्टली याचिका फेटाळली गेली व हे याचं बेसिसच ठरत नाही, त्यामुळे तुम्ही पण असे गोष्टी वगैरे वाचण्यासाठी गरजेचं नाहीत. त्यानंतर ट्विटरच्या निळ्या चिन्हासाठी महिना $8, म्हणजे जे ब्ल्यू मार्क जे असतं, म्हणजे व्हेरीफाईड ब्ल्यू टिक असते पहा, तर त्याच्यासाठी आता काय करावं लागणार आहे, महिन्याला $8 भरावं लागणार आहे. व इलॉन मस्क अगदीच म्हणत आहेत की प्रत्येक देशानुसार वगैरे याच्या किमती वगैरे हे करतील, म्हणजे बदलतील. मग त्या संबंधात आपल्याला गरजेचं नाही व ही परीक्षेला पण विचारलं जाणार नाही, परंतु अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा प्रायव्हेट कंपनीमध्ये वगैरे एखादा लीडर वगैरे येईल किंवा तिथे जो कोणी नेतृत्व वगैरे त्या कंपनीचं करणार आहे तेव्हा तेव्हा असे निर्णय वगैरे घेतले जातील हे आपल्याला अगदीच समजून येतं. त्यानंतर पुढे चला. पाण्याचा वायदे बाजार नको. आता वायदे बाजार म्हणजे काय नेमकं, तर आज एखादी वस्तू आहे, म्हणजे आज iPhone 14 किंवा 14 जर घेतला मी, ओके, पण माझ्याजवळ पैसे वगैरे नाही आहेत, त्यामुळे मी काय केलं, पुढल्या वर्षी मी iPhone 14 घेणार आहे असं ठरवून आजच्याच किमतीचं iPhone पुढल्या वर्षी घेणार आहे असं जे ठरवतो, म्हणजेच त्याला वायदे करणं व त्यावरूनच आलेला आहे वायदे बाजार. मग अगदी त्याच पद्धतीने झालेला आहे. हे जे पाण्यासंदर्भात आहे त्या संदर्भात हा लेख आहे पहा. धरणे भरली म्हणून गाफीलपणा नको, मुबलक धरणे कालवे असूनही कॅलिफोर्नियात पाण्याचे सौदे वायदे बाजारात होतात हे लक्षात घ्या. कारण आपल्याला पण दिसून आलं, कालच्या पेपरमध्ये आलेली होती न्यूज की धरणे काठोकाठ भरण्यात आलेली आहे, म्हणजे भरली आहेत आपली महाराष्ट्रातील. ओके. मग ते चांगली गोष्ट आहे, परंतु असंच ही स्थिती जर पाहिली आपण तर कॅलिफोर्नियामध्ये दिसून येते. म्हणजे मुबलक धरणे आहेत, कालवे पण भरपूर आहेत, तरी देखील तिथे स्थिती तशीच आहे, म्हणजे वायदे बाजार होतं. म्हणजे पाणी जे आहे, पाणी पुढल्या वर्षी किती लागेल वगैरे त्यानुसार तिथं पैशानुसार पाणी वगैरे विकत घ्यावं लागतं. त्या संदर्भात हे वायदे बाजार तिथं सध्याला होत आहे. ही आपला एक म्हणजे जागे करण्यासाठी वगैरे लेख आहे, ते पाहूयात. तर पहा, अमेरिकेतील सर्वात जास्त पाणी वापरण्याचे राज्य
म्हणून कॅलिफोर्निया याला ओळखलं जातं. व कॅलिफोर्निया आणि महाराष्ट्र जर दोघं जरी पाहिले तर कॅलिफोर्निया पण त्याच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे अमेरिकेच्या. ओके, जर हा USA पाहिला तर इकडे आहे, व महाराष्ट्र पण जर पाहिला तर हे पश्चिम किनारपट्टीवरच आपल्याला इथं दिसून येतो. ओके, व इकडे हॉलिवूड आहे तर इकडे बॉलिवूड आहे. असे भरपूर काही गोष्टी आहेत ज्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य व महाराष्ट्र या दोन्ही राज्याला समानता वर आणून ठेवतात. ओके, मग समानतेवर आणलं तर आपला इकडे पण धरणे भरलेली आहेत व इकडे पण धरणे भरलेली आहेत. मग आता धरणे भरपूर भरली म्हणून पाण्याचा निचरा वगैरे करायचा नसतो, असं लेखकाचं इथं आपल्याला स्पष्ट म्हणणं वगैरे दिसून येत आहे. मग पहा, या संदर्भात थोडंसं आपलं एक प्रस्तावना वगैरे जर लिहायची जर म्हटलं तर आपण लिहू शकतो की पहा, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थळ काळानुरूप पाण्याच्या उपलब्धतेबाबत शाश्वती आपल्याला राहिली नाहीये. ओके, त्यानंतर अतिवृष्टी, दुष्काळ यांसारख्या टोकाच्या घटना घडण्याची शक्यता वाढणार असल्याचे अनुमान विविध अभ्यासातून काढण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्यावेळी मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळी पाण्याच्या किमती अस्थिर होतील. त्यामुळे वायफर सॉरी जे पाण्याचा जो निचरा वगैरे आहे तो कमीच असला पाहिजे. आज धरणे भरली आहेत म्हणून आपण जास्त पद्धतीने पाणी वगैरे हे करणं म्हणजे चुकीचं आहे, हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे चला, ही समस्या टाळण्यासाठी अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यात 2020 पासूनच पाण्याची फ्युचर ट्रेडिंग वगैरे सुरू करण्यात आल्या. पण समस्या खरंच टळेल का, तर ही टळणार नाही, हे आपल्याला इथं सांगता येतं. मग पहा, या बेसिसवर जर पाहिलं पुढे तर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पाण्याचं वगैरे म्हणजे पाण्याचा व्यापार वगैरे कशा पद्धतीने चालतो किंवा त्याचे दर कशा पद्धतीने ठरवले जातात, तर ते सांगण्यासाठी लेखक म्हणतात की म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण याची स्थापना 2005 साली झाली व यानुसार आपल्या राज्यात पाण्याचे दर मागणीनुसार बदलत नाहीत, तर ते 3 वर्षांना स्थिर असतात. म्हणजे 3 वर्षांना एकदा ते दर बदलतात व ते 3 वर्षासाठी स्थिर असतात. ही स्थिती महाराष्ट्राची आहे, त्यामुळे हे बेस्ट आहे. परंतु पाणी भरलंय धरणामध्ये म्हणून जास्त आपण पण त्याचा निचरा वगैरे करायला नको आहे, हेच आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे जाऊयात, कायद्याचं बोला मराठीत. म्हणजे शासनाने दिनांक 21 जुलै 1998 रोजी एक अधिसूचना काढून राज्यातील सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालयांची भाषा मराठी असेल असे घोषित केले होते व त्यासाठी त्यांनी मराठी भाषा संचालनालयाने एक न्याय व्यवहार कोश हा देखील तयार केला. परंतु हा कोश म्हणजेच डिक्शनरी, हा कोश तयार करून देखील अर्थात कोश उपलब्ध करून दिले म्हणजे लगेच सगळा व्यवहार न्याय व्यवहार मराठीतून होईल असे नाही. हे माहिती असूनही एक पाऊल उचलले गेले, हे महत्वपूर्ण आहे. म्हणजे पहा, जे दिवाणी तालुका आणि जिल्हा स्तरावर जे न्यायालय असतात तिथे मराठी भाषा बोलली जावी यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला, हे आपल्याला इथं दिसून येतं. व भाषा सध्याला चालू आहे, भाषेसंबंधी म्हणजे करंट अफेअर्समध्ये सध्याला दिसून येत आहे भाषा. कारण मेडिकलची पुस्तकं वगैरे आपल्याला माहिती आहेत की कशा पद्धतीने ते ट्रान्सलेट वगैरे झाली 16 ऑक्टोबर रोजी. त्यामुळे प्लीज हे तुम्ही पण लक्षात ठेवा की 21 जुलै 1998 रोजी शासनाने अधिसूचना वगैरे तेव्हाच काढलेली आहेत. स्किप करून पुढे चला. त्यानंतर क्षी जिनपिंग यांची परत निवड गरजेचं नाही. त्यानंतर धरणात यंदा विक्रमी पाणीसाठा कसा, गरजेचं नाहीये. पहा, त्यानंतर आणखीन एक गरजेची, फक्त इथून पूर्वी काय होत होतं, 15 जुलैपर्यंतच याचं पाण्याचं नियोजन वगैरे करण्यात येत होतं. परंतु आता क्लायमेट चेंजनुसार काय झालेलं आहे, परतीचा पाऊस कधी गेला, ऑक्टोबरच्या शेवटी गेला ह्या वेळेस. त्यामुळे आपण केलेलं आहे तर नियोजन 15 ऑगस्ट पर्यंत वगैरे केले जाणार आहे. ही एक बेस्ट बाब आहे, कारण माणसाला निसर्गाप्रमाणे वगैरे बदलत म्हणजे काळाप्रमाणे वगैरे बदलायला हवं, हे आपल्याला सांगतं. त्या पद्धतीनेच आपण जेव्हा म्हणजे क्लायमेट चेंज होत आहे, त्यामुळे जसं जसं पाऊस वगैरे पडत आहे, म्हणजे जूनमध्ये येणारा पाऊस पण आता अगदीच जुलैमध्ये वगैरे आला. ह्या वर्षीचंच उदाहरण घेतो मी, जुलैमध्ये या वर्षीचा पाऊस वगैरे आपल्याला जास्त प्रमाणात पडलेला मिळाला. म्हणजे क्लायमेट चेंज झाल्यामुळे एवढं पाऊस पुढे पुढे आलं. मग जुलैचा पाऊस परतीला कधी गेला, ऑक्टोबरमध्ये गेला, जो सप्टेंबरमध्ये जाणार होता. म्हणजे काय झालं, 1 महिना पुढे आलेला आहे सर्व. त्यामुळे पाण्याचं जे नियोजन आहे ते 15 ऑगस्ट पर्यंत करणं हे अगदीच गरजेचं होतं व तशा पद्धतीने होणार आहे, हे आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतर पुढे चला. पहा, आदर्श गाव हिवरे बाजारला पर्यटकांचा भार सोसवेना. कारण काय, तर निष्काळजी पर्यटकांमुळे आग वगैरे लागण्याचे प्रकार 4 वेळा घडलेले आहेत या गावामध्ये. ओके, पर्यटक यावं, पर्यटन अगदीच बेस्ट आहे, परंतु त्याचे निगेटिव्ह पॉईंट वगैरे जर म्हटलं, ते निष्काळजीपणा असतो पर्यटकांमध्ये, ते आपल्याला नकोसा असतो. त्यानंतर हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये पण तसंच आहे. ज्या पद्धतीने
नाव वगैरे कोरले जातात किल्ल्यांवरती वगैरे, ते कुठेतरी चुकीचं आहे हे आपल्याला इथं दिसतं. त्यामुळे आपण हे पर्यटन संबंधी जर कुठे प्रश्न वगैरे आला तर तुम्ही हा मुद्दा तुम्ही नक्कीच मांडू शकता. त्यामुळे यांनी शुल्क देखील लावलेली होती. म्हणजे जे निष्काळजी पर्यटक वगैरे असतात ते काय करतात, म्हणजे प्लास्टिकचे रॅपर वगैरे कुठेही फेकतात. म्हणजे खायला वगैरे घेतलं म्हणजे कुरकुरेचं जे रॅपर वगैरे असतं ते कुठेही वगैरे डस्टबिन मध्ये वगैरे टाकत नाहीत. त्यामुळे काय होते, जी स्वच्छता वगैरे ग्रामपंचायतीमार्फत वगैरे राबवली जाते त्यामध्ये आणखीन भर पडायला लागतो. ओके, म्हणजे जास्त पैसा वगैरे त्यांना खर्च करायला लागतो. मग यांनी काय केलं, त्यावरती कर वगैरे लावला, परंतु कर लावल्यानंतर परत बोंबाबोंब झाली की अशा पद्धतीने हे म्हणजे इथं टॅक्स वगैरे लावत आहेत, अशा पद्धतीने त्यांना म्हणजे सामोरं जावं लागलं त्या परिस्थितीला वगैरे. त्यामुळे यांनी ते पण कट केले, म्हणजे कर वगैरे त्यांनी कमी केला. त्यामुळे राज्य सरकारने यावर काहीतरी पावले वगैरे उचलावीत, असं पोपटराव पवार त्यांनी असं या पद्धतीने म्हटलेले आहेत. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर पहा करिअर वृत्तांत, यामधील विविध नैतिक द्विधा, विक्रांत भोसले सरांचा लेख आहे व ते अगदीच इंटरेस्टिंग लेख आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही वाचून घ्या. स्वतःची मालकी नसणाऱ्या वस्तूंचा वापर, यामध्ये तुमची नैतिक द्विधा काय करते हे एक तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर ज्या गोष्टी सत्य नाहीत त्या सत्य असल्याचा आभास निर्माण करणे, अनैतिक कृतींना विरोध न करणे, नियमांची बांधिलकी, या गोष्टींचा तुम्ही पण हे लेख वाचून वगैरे थोडासा अभ्यास करा. नीतिशास्त्र म्हणजेच इथिक्स या संबंधी GS4 मध्ये तुम्हाला याची खूप मदत होणार आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी हा लेख, जे राज्यसेवा आणि UPSC करणार आहेत त्यांच्यासाठी हा लेख अतिशय महत्वाचा मला दिसून आलेला आहे. त्यानंतर पुढे चला. अर्थसत्ता, डिजिटल रुपी चलनाच्या इतिहासातील मोलाचा क्षण म्हणजे 275 कोटी रुपयांचे व्यवहार काल झालेले आहेत 1 तारखेला. CBDC, ओके, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, याचे अनावरण वगैरे झालं. तर त्या संदर्भात आपण थोडंसं पाहूयात. रिसेंटली द RBI वगैरे ही सेंट्रल बँक डिजिटल करन्सी याचं अनावरण वगैरे झालं. तर हे कशावरून चालतं, तर हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा याचा आधार आहे. मग आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर भरपूर प्रश्न UPSCने यापूर्वी प्रिलिमला विचारण्यात आलेली आहेत. त्यानंतर क्रिप्टो करन्सीलाच म्हणजे एक चॅलेंज वगैरे देण्यासाठी किंवा क्रिप्टो करन्सीचाच एक अनुभूती वगैरे देण्यासाठी आरबीआयने पण आरबीआयने ही स्टेप वगैरे उचलली हे आपल्याला इथं सांगता येतं. मग या संदर्भाचे नीड वगैरे हे आपल्याला सर्व येतात. ओके, सिग्निफिकन्स, याचे फायदे, त्यानंतर याचे तोटे आपल्याला इथं दिसून येतात. हे सर्व मी दिलेलं आहे. व आपली जी वेबसाईट आहे pawannilevat.com, या वेबसाईटवरती याचा मराठी लेख मी आपल्याला लवकरच अपलोड करून देणार आहे. आज रात्रीपर्यंत ते मिळून जाईल. हे अशा पद्धतीने तुम्ही त्या वेबसाईटवरती किंवा ही जी PDF मी तुम्हाला टेलिग्रामला देईल तिथून तुम्ही हे लेख वगैरे वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता हे लोकसत्ता हे वृत्तपत्र इथं संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. पहिली बातमी, DMK सिक्स सपोर्ट फॉर रिमुव्हिंग TN गव्हर्नर. बीजेपी विरोधातील जी पार्टी आहेत, ओके, बीजेपी विरोधाची जी पार्टी सर्व जे आहेत, काँग्रेस, त्यानंतर DMK वगैरे, हे सर्व काय करत आहेत पहा, म्हणजे एक पत्र लिहित आहेत प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांना, व त्यावरती त्यांनी सिग्नेचर वगैरे करत आहेत की आम्हाला हा जे गव्हर्नर आहेत ते गव्हर्नर नको आहेत, तुम्ही यांची लवकरात लवकर बदली वगैरे करावी, अशा पद्धतीचं ते पत्र आहे. मग आता पाहूयात की प्रेसिडेंट वगैरे यावरती काय ऍक्शन वगैरे घेतील. तोपर्यंत आपल्यासाठी पण ही न्यूज काही कामाची नाही. काल तमिळनाडू होतं, उद्या म्हणजे पहा परवा दिवशी तमिळनाडू होतं, ओके, त्यानंतर आलं केरळ, त्यानंतर अन्य कोणतं राज्य येईल हे चालतच असणार आहे. त्याच्याही पूर्वी जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य होतं, म्हणजे उद्धव ठाकरे यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राचं गव्हर्नर बाबत हे चालू होते, म्हणजे कॉन्फ्लिक्ट वगैरे चालू होते. महाराष्ट्र नंतर आलं तमिळनाडू, कारण तेथील ते बिल वगैरे पास झालं, म्हणजे लोकपाल विधेयक. त्यानंतर तमिळनाडू नंतर आलं केरळ. ही अशा पद्धतीने हा स्टँड वगैरे चालतच असणार आहे गव्हर्नर विरोधात. मग पाहूयात याबद्दल प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांचा काय स्टँड वगैरे असेल, तेव्हा याच्याविषयी चर्चा करूयात. आताच याची पण आपल्याला गरज नाहीये. त्यानंतर पुढे चला. क्युरियस कॉलेज शोज रायनो हॉर्न्स आर श्रिंकिंग, म्हणजे जे एकशिंगी गेंडा वगैरे आहेत त्यांचे जे हॉर्न वगैरे जे आहेत, म्हणजे हे जे शिंग आहेत ते आता खुंटत चाललेले आहेत हे आपलं इथं सांगता येतं. म्हणजे द हॉर्न्स ऑफ रायनोसोर्स मे हॅव बिकम स्मॉलर ओव्हर टाइम ड्यू टू इम्पॅक्ट ऑफ हंटिंग. ओके, म्हणजे हंटिंगचे वगैरे इम्पॅक्ट त्यांच्यावर पडत आहेत, त्यामुळे त्यांचं जे शिंग आहे ते कमी कमी होत चाललेलं आपल्याला दिसून येतं. हेच आहे डार्विनची थिअरी. म्हणजे डार्विन यांनी सांगितलं होतं की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, तर त्या संदर्भात आपल्याला हे
न्यूज वगैरे सांगता येते. तर आता हे जे रायनोसॉर्स वगैरे आहेत त्यांचं संबंधी IUCNचं स्टेटस वगैरे काय आहे तर पहा, ब्लॅक रायनो जे आहेत त्यांचं स्टेटस आहे क्रिटिकली इंडेंजर्ड, स्मॉलर ऑफ द 2 आफ्रिकन स्पेसिस. त्यानंतर व्हाईट रायनो नियर थ्रेटन्ड. ओके, हे त्यांचे स्पेशीमधलं आहे. IUCNची रेड लिस्ट तुम्ही अभ्यासाल तेव्हा तुम्हाला हे समजून येईल. त्यानंतर वन हॉर्न रायनो याचं स्टेटस आहे व्हल्नरेबल. त्यानंतर जावा क्रिटिकली इंडेंजर्ड आणि सुमात्रन रायनो क्रिटिकली इंडेंजर्ड. म्हणजे हे जर पाहिलं तर नियर थ्रेटन्ड, सॉरी व्हल्नरेबल टू नियर थ्रेटन्ड टू क्रिटिकली एंडेंजर्ड असा प्रवास या रायनोंचा वगैरे राहिलेला आपल्याला दिसून येतो. तुम्ही एकदा पाहून घ्या IUCNची रेड लिस्ट वगैरे. परंतु आज हे वृत्तपत्रामध्ये आल्यामुळे मी याला न्यूजला लगेच घेतलेला आहे. ओनली द ग्रेट वन हॉर्न रायनो इज फाउंड इन इंडिया. म्हणजे एक शिंगी गेंडा फक्त आपल्या भारतामध्ये सापडतो हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे चला आपण, गव्हर्नर इज ट्राईंग टू रन अ पॅरलल गव्हर्नमेंट सेज पिनराई. पहा, केरळमधील गव्हर्नर आणि सरकार वाद, म्हणजे राज्य सरकार आणि गव्हर्नर यांच्यामधील जो वाद आहे तो परत एकदा चव्हाट्याला आपल्याला दिसून येतो. हेच आपल्याला निगेटिव्ह पॉईंट मध्ये घेता येतं की राज्य सरकारमधील गव्हर्नरचे फायदे आणि तोटी वगैरे जे असतात तशा पद्धतीने आपण इथं लिहू शकतो की ते पॅरलल गव्हर्नमेंट वगैरे चालवण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांच्यावरती BJPची सत्ता वगैरे, म्हणजे जे केंद्रामध्ये सत्ताधारी पक्ष असतं त्यांच्यासारखं यांना वागावं असं त्यांचं मत असतं. त्यामुळे हे कन्फ्लिक्ट वगैरे होत असताना आपल्याला दिसून येतात. या संदर्भातचे तुम्ही एकदा प्रश्न पाहून घ्या प्लीज. म्हणजे UPSC कशा पद्धतीने गव्हर्नर बाबतचे प्रश्न विचारले गेलेले आहेत तेव्हा आपल्याला हे उत्तराचं वगैरे जे आहे ते तुम्हाला पण स्टँड लक्षात येईल की तुम्ही कशा पद्धतीने त्याला बोलायला हवं होतं, म्हणजे उत्तर लिहायला हवं हे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर पुढे चला डायरेक्टली पहा, एडिटोरियल आहे द मोस्ट डेंजरस मुवमेंट सिन्स 1962. पहा, मी याला आपल्या मराठी भाषेमध्ये केलेला आहे. 1962 नंतरचा सर्वात धोकादायक क्षण हा लेख आहे. पहा, हा लेख जर याची बेसिक आयडिया जर पाहिलं तर रशिया युक्रेन वॉर, ओके, व यांच्याही पेक्षा अलीकडे जाऊन 1962 पासून किंवा त्याच्याही पलीकडे जर गेलात तुम्ही तर जेव्हा 1945ला जागतिक महायुद्ध संपत होतं, ओके, जागतिक महायुद्ध संपत होतं तेव्हा अगदीच जर तुम्ही जागतिक महायुद्ध दुसरे जर पाहिलं तर त्यामध्ये रशिया आणि अमेरिका एकाच गटात होते. तरी देखील यांच्यामध्ये कोल्ड वॉरची स्थिती कशामुळे निर्माण झाली हे जर तुम्ही थोडासा अभ्यास जर केला याचा तर तुम्हाला लक्षात येईल की अमेरिकेनं रशियाला जागोजागी, म्हणजे अगदीच जेव्हा हिटलरने रशियावर वगैरे हल्ला केलेला होता तेव्हा यांनी सेकंड फ्रंट वगैरे तयार केलेलं नव्हतं अमेरिकेने. ओके, ती एक चूक त्यांना अगदीच हे होतं, म्हणजे त्यामुळेच डोळ्यात त्यांना सळत होतं. ओके, अमेरिका. यासोबतच पुढे गेल्यानंतर बर्लिनची वाल, ओके, याच्याही पुढे जा तुम्ही, त्यानंतर समजून येईल की जपान जेव्हा हे सरेंडर वगैरे करणार होतं तेव्हा अमेरिकेनं याला विचारलं देखील नाही रशियाला. मग रशियाला अगदीच राग येणार आहे, कारण रशियाच्या बाजूलाच आहे जपान इकडे, ओके, व इकडे आहे USA, याला पण बरोबर आहे, तरी पण भावना तशा दुखावतातच. ओके, त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर 1962 प्रकरण वगैरे आहे हे या संदर्भात दिलेलं आहे. परंतु हे कोल्ड वॉर मध्ये वगैरे येतं. ज्यांचं हिस्ट्री ऑप्शनल वगैरे आहे त्या विद्यार्थ्यांनी हे लेख वाचू शकतात. परंतु बाकीचे जे विद्यार्थी आहेत एवढ्या डिटेलमध्ये कधी जाऊन विचारणं जाणार नाही. व रशिया युक्रेन संबंधी ऑलरेडी आपल्याजवळ भरपूर मटेरियल वगैरे तयार झालेलं, त्यामुळे मी या लेखला स्किप करतोय. परंतु तुम्ही जर नवीन वगैरे असाल तर तुम्ही हे लेख वगैरे वाचून घेऊ शकता किंवा अन्य कोणताही व्हिडिओ वगैरे पाहून या रशिया आणि युक्रेनचं कन्फ्लिक्ट कशा पद्धतीने आहे व त्यावरती आन्सर वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. यातून तुमचं सर्वस्व होऊन जाईल. एवढा वेळ वगैरे वाचण्यासाठी वगैरे देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढे चला, अ चान्स टू एक्सपांड द वर्ल्ड्स बायोस्फिअर फुटप्रिंट. पहा, नोव्हेंबर 3 द इंटरनॅशनल डे फॉर बायोस्फिअर रिझर्व यासाठी हे केलेलं आहे, साजरा करण्यात येतो. त्यानंतर द वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व WNBR वॉज फॉर्म्ड इन 1971. हे जे पॉईंट आहेत ना हे तुम्हाला प्रिलिम सेंट्रिक आहेत. एन्व्हायरमेंटचा जर प्रश्न आला तर अशाच पद्धतीने येतात. पहिलं स्टेटमेंट आहे नोव्हेंबर 3 सेलिब्रेटेड ॲज इंटरनॅशनल डे फॉर बायोस्फिअर रिझर्व, असं स्टेटमेंट बरोबर आहे का? तर यस. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट अशा पद्धतीने होऊ शकतं की 1971ला याची स्थापना झाली का वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व, तर हे पण यस आपल्याला दिसून येतं. मग हे स्टेटमेंटसाठी हे प्रिलिम सेंट्रिक आहे. त्यानंतर देअर आर नाऊ 738 प्रॉपर्टीज इन 134 कंट्रीज. 134 देशांमध्ये बायोस्फिअर रिझर्व किती आहेत तर 738 बायोस्फिअर रिझर्व आपल्याला सापडतात. त्यानंतर इन्क्लुडिंग 12 इन इंडिया, 12 आपल्या भारतातच आहेत. त्यानंतर 4 हे श्रीलंकामध्ये आणि 3 जे आहेत ते
नेपाळमध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु जर पाहिलं बांगलादेश, भूटान आणि नेपाळ यामध्ये एकही साईट आपल्याला वगैरे पाहायला मिळत नाही. तरी देखील युनेस्को द्वारा वगैरे फंड त्यांना वितरित करण्यात येत आहे की बायोस्फिअर रिझर्व्ह वगैरे तुम्ही पण तिथे हे करावं, म्हणजे तिथे पण विकसित वगैरे व्हावं यासाठी तिथे प्रयत्न वगैरे करत आहेत. हे आपल्या इथं दिसून येतं. जगाच्या बायोस्फिअर फुटप्रिंटचा विस्तार करण्याची संधी, हे मी ऑलरेडी मराठी माध्यमातून वगैरे तयार करून दिलेलं आहे तुम्हाला. तर पहा, आपला ग्रह सूर्यमालेत अद्वितीयपणे स्थापित केलेला आहे, जेणेकरून परिसंस्था कार्य करू शकतील आणि सर्व सजीव प्राण्यांना घर देऊ शकतील. निसर्गाच्या संवर्धनाकडे आपण कोणत्याही दृष्टिकोनातून पाहतो, म्हणजे जसं पर्यावरण, सांस्कृतिक किंवा अगदी धार्मिक दृष्टिकोन देखील, निसर्गाचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे. हेच आपलं कर्तव्य आहे. हे आपला UPSC सॉरी मेन्स आन्सर रायटिंग मध्ये कुठेही लिहू शकता तुम्ही, त्यासाठी हे दिलेलं आहे. हे तुम्ही लेख मराठी माध्यमातून दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर याचं जे मेन क्रक्स वगैरे जे असणार आहे ते आपल्या कंपायलेशन PDF मध्ये किंवा आपल्या जी pawannilevat.com या वेबसाईटवरती तुम्हाला आजच मिळून जाईल. त्यानंतर पुढे चला. वी वॉन्ट टू बी इंडियाज डिफेन्स पार्टनर ऑफ चॉईस, US ऑफिशियल. पहा, आपण जे रशियासोबत जे हेवी मिलिटरी वगैरे व्यापार वगैरे जे करतो, रशिया आपला मिलिटरी पार्टनर आहे 1971 पासूनच. ओके, मग आता USA ला पण व्हायचं आहे की इंडियासोबत डिफेन्स पार्टनरशिप वगैरे व्हावी, असं USA चं मत आहे. पण हे USA चं असंच असतं, कधी कोणतेही सँक्शन वगैरे लावतात व लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही हे सर्व करत आहोत असं त्यांचं मत असतं. परंतु त्याच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी किती जीवे मारतील हे त्यांना संख्याची वगैरे गरज नसते. हेच आपलं यांचं रवैया वगैरे सांगता येतं. त्यानंतर पुढे चला. उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड कमिटी शिफ्ट थ्रू 4 लाख सजेशन प्लॅन्स मोर आउटरीच. पहा, अगदी जसं गुजरातमध्ये समिती स्थापन करण्यात आलेली आहे आता युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल, अगदीच त्याच पद्धतीने उत्तराखंडमध्ये जेव्हा इलेक्शन वगैरे होते तेव्हा देखील तिथे पण स्थापन करण्यात आली होती. मग त्या समितीसमोर अगदी 4 लाख सजेशन वगैरे येऊन पडलेली आहेत. मग ते अद्याप त्यावरतीच अभ्यास करत आहेत, हे आपलं इथं सांगता येतं. म्हणजे पहा, उत्तराखंड इज करंटली स्ट्रगलिंग टू रीड अनालाइज ओव्हर 3 लाख हँड रिटन लेटर्स. 3 लाख हँड रिटन लेटर आहेत, 3 लाख पत्र आहेत. त्यानंतर 60,000 ईमेल आहेत, 60,000 ईमेल. त्यानंतर 22,000 सजेशन एवढं सजेशनचा वगैरे त्यांना अभ्यास वगैरे त्या समितीला करायचा आहे. व ही समिती 5 सदस्यीय वगैरे आपला दिसून येते. मग हे केव्हा वगैरे देतील यांची रिपोर्ट वगैरे, ते आपल्याला पाहायचं नाहीये, कारण एवढं त्यांना अभ्यास वगैरे जर करायचा असेल, त्याचा अनालिसिस वगैरे जर करायचा असेल तर अगदीच वेळ लागेल. त्यामुळे स्किप करा व पुढे चला. हे पाहिलेली न्यूज आहे आपण, धनंजय चंद्रचूड यांच्या विरोधातील याचिका. त्यानंतर पुढे या. DRDO टेस्ट फेज 2 ऑफ बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स. त्यानंतर पुढे या. पहा, ऋषी सुनक जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत, यांनी काय केलेलं होतं की क्लायमेट चेंजच्या समितीला वगैरे उपस्थित राहणार नाही असं त्यांनी स्टेटमेंट वगैरे दिलेलं होतं. परंतु त्यांना युटर्न वगैरे घ्यावं लागलं. जर पाहिलं बेसिकली तर 2.6 डिग्री सेल्सिअस हे तापमान ब्रिटनचं स्वतःचं वाढलेलं आहे. मग क्लायमेट चेंजचा जर फटका पाहिला तर त्यांना जास्त बसतो व आता पण बसत आहे. व इलेक्ट्रिसिटी पण गायब आहे. त्यानंतर फ्युलचे चार्जेस वगैरे वाढलेले आहेत. सर्व म्हणजे महागाई तर वाढलेलीच आहे, परंतु क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट त्यांना भरपूर दिसलेला आहे. तरी देखील काय करत होते, ते क्लायमेट चेंजमधून माघार वगैरे घेत होते. परंतु जेव्हा तेथील विरोधक वगैरे एकटवले तेव्हा त्यांनी परत एकदा काय म्हटले की आम्ही क्लायमेट चेंजच्या मीटिंगला वगैरे जाणार आहोत. इजिप्तमध्ये ही मीटिंग होणार आहे. त्याचं स्थान आहे पहा, इजिप्तमधील शर्म एल शेख. ओके, 6 ते 18 नोव्हेंबर या दरम्यान ही मीटिंग होणार आहे. तर पहा, परत COP27 मध्ये यावर भारताने कोणते कोणते स्टँड वगैरे घेतले ते महत्वाचं असेल. व UPSC 2023 ची जी परीक्षा वगैरे असेल त्यामध्ये हे अगदीच IMP असेल, तेव्हा आपण यावरती चर्चा करूयात. आताच याबद्दल चर्चा वगैरे करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढे चला. तर हे अशा पद्धतीने आजचं द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत कोणाला काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.